आदेश हा राज्याचा असतो, प्रदेशचा असतो, तो मान्य करेल. पण चर्चा करून त्याच्यात घ्यायचं असं अनेक नगरसेवकांचं मत होतं की ज्या तुतारीने आपल्या विरोधात निवडणूक लढली त्याला आपण पाठिंबा देऊ नये, आपण आपला उमेदवार उभा करावं. तरीही प्रदेशकडनं एक आदेश आला की तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. आम्ही तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा आदेश मान्य केला आणि त्यांना सह्या दिल्या. सह्या दिल्यानंतर अचानक 3 दिवसामध्ये असं कळतं की त्यांनी दिलीप वळसे पाटील आले, त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी कोणालाही न सांगता परस्पर माघार घेतली. ही माघार घेतल्यानंतर जी काय माहिती आम्ही 2-3 दिवसामध्ये गोळा केल्यानंतर असं लक्षात येतंय की ही निवडणूक अशी नव्हती, ती पूर्णपणे मॅच फिक्सिंगची होती. काँग्रेस पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये लढता येऊ नये कारण ती माघार घेणार नाही. त्या जागी राष्ट्रवादीला लढवायचं आणि मग राष्ट्रवादीला माघार घ्यायला लावायचं आणि भारतीय जनता पक्ष आणि जी काही राष्ट्रवादी आहे त्यांना बिनविरोध निवडून येता आलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाला निवडणूक न लढण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांना, आपल्याला एक गोष्ट एवढी स्पष्ट करतो, या प्रक्रियेमध्ये आमच्या पुणे शहराची जबाबदारी असणाऱ्या सतेज पाटलांना सुद्धा या प्रक्रियेमधनं बाहेर ठेवलं, त्यांना सुद्धा अंधारात ठेवलं, त्यांना सुद्धा कल्पना दिली नाही. मग असं काय घडलं की तुम्ही अचानकपणे ह्या उमेदवाराची माघार घेतली? आम्हाला वापरल्यासारखं होतंय. 15 नगरसेवक आम्ही पिंपरी चिंचवड जिल्हा परिषद मध्ये एकही काँग्रेसचा आला नाही. पुणे शहरामध्ये पराकष्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 15 नगरसेवक निवडून आल्यावर तुम्ही त्यांना इलेक्शनही लढून देणार नाही. आणि आता तुमचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही आम्हाला बळीला देता, अशी भावना आमच्यामध्ये तयार होतीये. म्हणून जो नियम तुम्ही अमरावती आणि चंद्रपूरला ज्या उमेदवारांनी माघार घेतली न सांगता पक्षाला, त्यावेळेला त्यांचं तुम्ही पक्षातनं निलंबन केलं. ह्या माघार घेण्यासाठी जर कोणाच्या आमच्या पक्षातले कोणी जर त्याच्यामध्ये समाविष्ट असतील किंवा नाहीत, कारण अजून कोणतेही स्टेटमेंट, कोणतेही खुलासा पक्षाकडनं नाही, ह्याचाच अर्थ असा आहे की मग चुपा पाठिंबा, चुपा माघार घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत.